Good morning, students. So today we will revise our syllabus which we have studied till now. So we have studied practice set 1.1 and also practice set 1.3. That is, some of the examples are there which we have to study. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरलो की आपण फक्त अभ्यास एके अभ्यास करत राहिलो, त्यामुळे आपल्या वर्गातल्या आपल्या सगळ्यांशी जे नेहमीचं वर्गातलं जे नातं होतं ते इथं लक्षात येत नाही आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सगळेजण कसे आहात, सगळेजण चांगले असाल, सगळेजण घरामध्ये सगळेजण कुठलाही ताण न घेता अभ्यास करत असाल, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्यापैकी मी तुम्हा सगळ्यांमध्ये आपल्या ज्या शिकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यानुसार तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे अजूनही काही रिप्लाय आले नाही आहेत की किती मार्क्स पडले मागच्या टेस्टला. त्याचप्रमाणे मला एक आनंद झाला की हणम शेट्टी, जी नेहमी आपल्या होमवर्क पूर्ण करत नाही असं म्हणत होतो, तिने पहिल्यांदापासूनच सगळे होमवर्क पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे नेहमी आपल्याला वर्गात अभ्यास सांगणारी आणि नेहमीच सगळ्यात चांगले मार्क घेणारी जाधव, पारेकर यांच्या सगळ्यात चांगले गुण आहेत. त्याचप्रमाणे पण काही मुली मात्र अजूनही रिप्लाय देत नाही आहेत. त्यांच्यामध्ये सामल आहे, खरात आहे, त्यांचे अजूनही रिपोर्ट्स आले नाही आहेत की किती मार्क मिळाले, काय अडचणी आहेत. आणि हो, दीक्षा शिंदे, जी नेहमी काहीतरी विचारत असते की टीचर मला ही स्टेप समजली नाही, अजूनही ती कुठे मला विचारत नाही आहे की टीचर ही स्टेप कशी आली. म्हणजे या सगळ्यातून तुम्हाला अजूनही कुठे समजत नसेल तर तुम्ही सांगावं, विचारावं अशी माझी अपेक्षा आहे. एवढंच नाही तर दोडमनी बिराज आणि दोडमनी बरोबर असणारी बडुरे, मुजावर यांचं काय, आपण काही बोलत नाही आहेत. नेहमीप्रमाणे त्या शांतपणे फक्त लिहून घेत आहेत असं दिसतंय आणि सोडवत आहेत, रिप्लाय काहीच देत नाही आहेत. त्याचप्रमाणे बिराजदार आणि शेटे, तुमचं पण काही येत नाही आहे उत्तर की तुम्ही कुठपर्यंत सोडवलं आहे. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात आधी मागचं जे काही झालेला अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करूया. आणि यानंतर आता मी प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं एकच एक्झाम्पल घेते आहे. आणि जर समजा तुम्हाला काही त्यात शंका असेल, तुम्हाला जर काही वाटत असेल की हे एक्झाम्पल आपल्याला येत नाही किंवा अडचण आहे, तर तुम्ही कधीही मला बोलू शकता. आणि हो, मनोहरी गायकवाड, तुझा मेसेज होता त्याप्रमाणे तुला अजून टेक्स्टबुक अवेलेबल झालं नाही आहे, तर सुरुवातीलाच मी सगळ्यांना टेक्स्टबुक दिलं, टेक्स्टबुकची लिंक सांगितली होती की हे टेक्स्टबुक तुम्ही डाउनलोड करून घ्या जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल तर. मग जर तुला ती लिंक मिळाली नसेल तर विचार आणि मी ती लिंक तुला पर्सनलवरती मी पुन्हा सेंड करेन. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 1.3. द एक्झाम्पल इज 2x plus 3y is equal to 2. X minus y upon 2 is equal to half. So here we have to make this equation, the coefficient of y is half and c1 is also half. So for that let us multiply the equation by 2. Multiply equation by 2. What we get? 2 into x minus 2 into y upon 2 is equal to 2 into 1 upon 2. So this will be 2x minus y is equal to 1. So this is the equation 1 and this is the equation 3. So we'll write the values of a1. a1 is 2, b1 is 3 and c1 is 2, and similarly a2 is 2, b2 is minus 1 and c2 is equal to 1. Now we'll write the value of d. d is 1, 2. So 2, 2 minus 3. So d is equal to 2, 2
3 minus 1, which is equal to 2 into minus 1, 2 into minus 1 minus 3 into 2, which is equal to minus 2 minus 6, which is equal to 8. Similarly, dx is equal to, dx is, we have to eliminate the coefficients of x, that is we have to write 3 and 2, that is dx is equal to 32. So it is 2 1 3 minus 1, which is equal to 2 into minus 1 minus 3 into 1, which is equal to minus 2 minus 3, which is equal to minus 5. And then we have to write dy, which is equal to, dy is, we have to take 13, that is 2 2 and 2 minus 1. C2 is 1, so it is 1, which is equal to 2 into 1 minus 2 into 2, which is equal to 2 1s are 2 minus 2 2s are 4, which is equal to minus 2. Then find the value of x. X is equal to dx upon d, which is equal to, dx is minus 5 divided by d is minus 8, which is equal to 5 upon 8. And y is equal to dy upon d, which is equal to, dy is minus 2 divided by minus 8, which is equal to 2 1s are 2 4s are, which is equal to 1 upon 4. Therefore, solution is, therefore solution is 5, 8, 1 upon 4. So this is the last example in the practice set 1.3. So solve the remaining examples, and tomorrow we will start with the next method, that is substitution method, and we will solve the examples in that practice set. If you have any doubts, just call me, or you can tell me that which example I have to take, I will take it. And similarly, many of you have not even given me the marks which you obtained in yesterday's test. So please tell me the marks also. Thank you.